महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमधील जादा मतदानावरती संसदेमध्ये प्रश्न उपस्थित। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला सवाल। एका इमारतीमध्ये 7,000 मतदान कसं वाढलं? राहुल गांधींचा प्रश्न। नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीमधील विसंवाद चव्हाट्यावर। अशोक चव्हाणांच्या स्वबळावरील वक्तव्यानंतर वाद। चव्हाण भाजपचे नेते आहेत का हे तपासावं, आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा टोला। अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंविरोधात देणार पुरावे, राजीनाम्याची करणार मागणी। बीडच्या आरोपींचं समर्थन करणाऱ्या नामदेव शास्त्रींनी भूमिका बदलल्याची चर्चा। देशमुख कुटुंबाच्या पाठीशी भगवानगड असल्याचं वक्तव्य। वडेट्टीवारांची राखणीवरती टीका तर वारकऱ्यांकडनं भूमिका बदलल्याचं स्वागत। शिवराज राक्षेनं पंचाला लाथ घातली, ही चूक झाली। असल्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये करण्यात आलेली कारवाई एकतर्फी। शिवराज राक्षेची भूमिका, पंचावरही कारवाईची मागणी। कुस्तीपटू शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवरील बंदीवरती अर्जुन पुरस्कार विजेते काका पवारांचा आक्षेप। दोन संघटनांमधील वादामुळे खेळाडूंवरती अन्याय का? माफ करायला हवं, काका पवारांचं वक्तव्य। हिरव्या सापांची वळवळ बंद झाली नाही तर वराह जयंती सुरू करू, मंत्री नितेश राणेंचं चिथावणीखोर वक्तव्य। राणेंना देश मनुस्मृतीवरती चालवायचा आहे का? वडेट्टीवारांचा सवाल। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं। साईबाबा संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या। हत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडनं एक संशयित ताब्यात।